सरकारकडून मोबिलायझर्सची 2000 पदं रद्द करण्यात आलेली आहेत आणि या रद्द झालेल्या पदांमुळे अनेक महिलांचा रोजगार जाणार आहे। याचसाठी आवाज उठवत आता पुण्यात आंदोलन केलं जात आहे। पुण्यातला जो गणेशखिंड रस्ता आहे तिथे असणारं जे संचालक आणि पंचायत राजचं महाराष्ट्र राज्याचं व्यवस्थापन कक्ष आहे, ऑफिस आहे, तर तिथे ह्या सगळ्या आंदोलकांकडून आंदोलन केलं जात आहे आणि ज्या पेसा ग्रामसभा मोबिलायझर्स आहेत तर त्यांची मंजूर पदं रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता। तर या निर्णयाच्या विरोधात इथे आंदोलन सध्या सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये इथे सगळेजण उपस्थित झालेले आहेत। आपण पाहिलं तर हे जे सगळे मोबिलायझर्स आहेत तर ते एकत्रित येऊन त्यांच्याकडून हे आंदोलन छेडलं गेलेलं आहे आणि नेमकी काय यांची मागणी आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आंदोलन करता तुम्ही इथे, नेमकी काय मागणी आहे तुमची? आमची पदे कमी करू नये एवढी सरकारकडे मागणी। आता तुमचं जर काम बंद केलं तर जे नागरिक असतात ग्रामीण भागातले त्यांना कशा तोटा होऊ शकतं? जसं तुम्ही त्यांच्यापर्यंत प्रत्येक योजना पोहोचवायचा, आता त्या योजना पोहोचणार नाही, अशा काय काय समस्या उद्भवू शकतात? आमच्या आदिवासी भागातील महिला सर्व लोकांना आम्ही कामावर नसलं तर त्यांना नक्की हे अशा प्रकारचं आंदोलन सध्या इथे सुरू आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत नेमकं काय हे आहे, काय आंदोलन करतायत, काय सांगाल, काय आंदोलन सुरू आहे ज्या हे सगळे इथे जमा झालेले आहेत? इथे आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की पेसा मोबिलायझर्सची संख्या कमी करायची आहे आणि हे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 3001 पेसा मोबिलायझर 2000 त्यांना कामावरून काढून टाकणार। हे अत्यंत अन्यायकारक आहे। उलट ट्रायबल बजेट वाढवलं पाहिजे, जास्त योजना ज्या आहेत ते आणल्या पाहिजे आणि जो आदिवासी विभाग आहे जो अत्यंत मागासलेला आहे त्याचा विकास करण्याची गरज आहे। याबाबत लक्ष न देता जे आहे रोजगार ते काढून घेण्याचं षडयंत्र ही सरकार आखत आहे आणि हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने आणि पेसा मोबिलायझर संघर्ष समितीच्या वतीने आम्ही लढा देत आहोत आणि सरकारने हा निर्णय मागे घ्यावा असं आमची मागणी आहे। जर हे मोबिलायझर्सच्या जागा रद्द केल्या तर आदिवासी भाग जो आहे तर तिकडे नेमके काय काय समस्या उद्भवू शकतात? आता हे बघा, पेसा काढून आणि पेसाचे जे अंतर्गत योजना आहेत त्याचा लाभ आदिवासी भागात सामान्यांना मिळालं पाहिजे याची माहिती पुरवण्याचं काम पेसा मोबिलायझर्स करतात। एका गावामध्ये एक आहे, आता ते सांगतात एका गावामध्ये तीन गावामध्ये एक पेसा मोबिलायझर। आदिवासी विभाग कसा आहे, एवढा मोठा विभाग आहे, एक महिला 3 गावांपर्यंत पोहोचूच शकणार नाही। त्याच्यामुळे नॅचरली या योजनांची माहिती सगळ्यांना मिळणार नाही, ते वंचित राहतील, त्यांना माहितीच मिळणार नाही तर वंचित राहणारच आणि त्याचा लाभ मग दुसरे घेणार आणि ॲज इट इज आदिवासी बजेट जे आहे हे बजेट ते पूर्णतः वापरत पण नाही। 54,000 कोटी रुपयाचं बजेट वळवण्यात आलेलं आहे आदिवासी योजनेत, म्हणजे आदिवासींचा पैसा आता इतरांसाठी वापरावा हे षडयंत्र सरकारचं आहे का? की आदिवासीला माहीतच पडू नये की त्यांचे अधिकार काय आहे म्हणून ही संख्या कमी करायची आहे? म्हणजे बड्या कॉर्पोरेटांना मोठे टॅक्स के कन्सेशन ते देतात, ते वसूल करावे ना त्यांच्याकडून ते पैसे आणि मग आदिवासी भागात वापरावे। हे जे सगळं चाललं आहे प्रो कॉर्पोरेट आणि अशा पद्धतीचं हे अत्यंत अयोग्य आहे। नक्की आता 3 गावांना यांनी जसं सांगितलं 3 गावांमध्ये एक मोबिलायझर काम करणार, त्यामुळे या ज्या सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही। नेमके काय काय दुष्परिणाम होऊ शकतात त्याचे? काय या पेसा मोबिलायझरचं काम असं आहे की त्यांनी ग्रामसभा बोलावायची, त्या ग्रामसभेमध्ये आदिवासी विभागामध्ये जे पंचायतीचे जे अधिकार आहेत त्याचे सर्व्हिसेस एक्सटेंड करायच्या हा त्यांचा मुख्य कार्यक्रम आहे। त्याच्यासाठी शासनाची योजना, पंचायत सर्व्हिसेस आणि जनता यांचा एक ब्रिज साधणं, यांचा दुवा साधणं हे यांचं मुख्य काम आहे। तो जर दुवाच तुटला तर याचा अर्थ तुम्ही पूलच तोडताय आणि एखाद्या 2 किनाऱ्यावरती 2 काही समुदाय आहेत, यंत्रणा आहेत, त्यांचा जर दुवाच तुटला तर याचा अर्थ त्या योजना अंमलात येणार नाहीत। आणि काही महिला आहेत का ज्या याबाबत सांगू शकतील की काय समस्या त्यांना फेस करायला लागतात? म्हणजे एका गावामध्ये
तुमच्यापैकी ज्या बोलणारे आहेत हा. त्यांनी जरा थोडंसं ज्या व्यवस्थित माहिती देतील. एखाद्या गावामध्ये काम करत असताना नेमक्या काय समस्या येतात आणि आता 3-3 गावांचं जर काम दिलं तर काय समस्या येईल? मॅडम आम्हाला 3 गावांचा समस्या 3 गावं दिली तर असं समस्या होऊ शकते की आमच्या घरापासून आमच्या गावामधून 4-4 किलोमीटर आमची घरं असतात, तिथून 3-3 किलोमीटर ग्रामपंचायत असतात. आमची एक महिला 3 ग्रामपंचायतपर्यंत जाऊ शकत नाही आणि 4,000 मानधन 2017 पासून ते 2026 पर्यंत आम्हाला मानधन फक्त हे 4,000 होते. पहिले अगोदर 2,500 होते, त्यानंतर 4,000 होतं. तरी आम्ही आतापर्यंत तेच मानधनावर काम करत आलो. आता जे केंद्र शासनाने निर्णय घेतलाय की आम्हाला 3 गावं द्यायची, 1 मोबिलायझर, 3 गावं सांभाळणं हे आम्हाला मान्य नाहीये. आणि त्यामुळे आमची पदं कमी केल्यामुळे ग्रामपंचायती जी ग्रामसभा होते तिचं महत्व कमी होऊ शकतं, तिथं लोक कमी येऊ शकतात आणि ग्रामसेवक आणि पंचायत समिती गाव याच्यामधला जो दुवा आम्हाला मेन मानला जातो तो सगळ्यात महत्वाची गोष्ट असताना ती कमी होऊ शकते. बरं, याबाबत तुम्ही काही पत्रव्यवहार केलेला आहे का कोणासोबत? तहसील कार्यालय निवेदन दिलेलं आहे, पंचायत समितीत निवेदन दिलेलं आहे आणि तहसील कार्यालयात दिलं आहे. यानंतरची भूमिका काय असणार आहे? तुमची जर जी मागणी आहे ती मान्य झाली नाही तर काय मग तुमची भूमिका? आम्ही आंदोलन करू. नाही आमची मान्य झाली तर आम्ही इथं बी थांबू, आम्ही दिल्लीत पण जाऊ. साहेबांनी सांगितलं पण आम्ही दिल्लीत पण जाऊ शकतो. तर मोठ्या संख्येने हे सगळे मोबिलायझर्स इथे एकत्रित झालेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारकडून जो आदिवासी भागासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर या कोट्यावधींचा निधी लाटण्यासाठी हे सगळे मोबिलायझर्स कमी केले जात आहेत आणि ह्या सगळ्या ज्या हे असतात पेसाच्या ज्या सेवा असतात तर त्या लोकांपर्यंत पोहोचू नयेत यासाठीचा हा सगळा घाट घातला जात असल्याचं यांच्याकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये यांच्याकडून जर या मागण्या मान्य झाल्या नाही